आदाब अर्ज़ MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूँ खाजी मुहियुद्दीन। ख़बरों के इस सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की ख़ास खबरों पर। किताबों के मुताले से ही होती है तलबा की हमाजहत तरक्की। तलबा में ख़त्म होते मुताले के शौक़ को परवान चढ़ाना हम सब की जिम्मेदारी। स्कूल लाइब्रेरियों के लिए किताबों की तकसीम प्रोग्राम से NCP के कौमी सदर शरद पवार का खिताब। वीमेंस कमीशन आपके दरवाजे पर नामी प्रोग्राम के तहत चेयरमैन रूपाली ने शहर पहुंचकर की मुतासरा ख़वातीन की शिकायत पर समाअत। मुतल्लिक़ा महकमों के ज़िम्मेदारान को फौरी राहत फराहम करवाने की दी हिदायत। अपने शौहर से अलहदा हुई सरकारी मुलाजिम खातून अदा करे शौहर को पोडगी और माहाना अखराजात के लिए रकम। नांदेड़ ज़िले कोर्ट के फैसले को हाई कोर्ट ने भी रखा कायम। और शरनापुर रेलवे गेट से करीब पेश आया दिलखराश हादसा। चलती ट्रेन के सामने छलांग लगाकर एक दोशीज़ा ने किया अपनी ज़िंदगी का खात्मा। केस दर्ज, तहकीकात जारी। खबरें तफसील से। मराठवाड़ा भर में चलाए जाने वाले स्कूलों की लाइब्रेरीज़ के लिए 11,71,000 किताबें फराहम की गई हैं, जो NCP के कौमी सदर शरद पवार के हाथों तकसीम की गईं। टीचर्स हल्के इंतखाब से मुंतखबा MLC विक्रम काड़े ने अपने इख्तियारी फ़ंड से इलाक़े मराठवाड़ा के 3,300 स्कूलों के लिए 10,71,25,000 रुपयों का फ़ंड फराहम किया है, जिससे इन स्कूलों के लिए 11,71,000 किताबें ख़रीदी गईं, जिनकी तकसीम NCP के कौमी सदर शरद पवार के हाथों MGM में मुनक़दा एक तक़रीब में अमल में आई। इस प्रोग्राम में रियासत के नायब वज़ीर आला अजीत पवार चीफ गेस्ट की हैसियत से शरीक थे, जबकि MGM के सदर कमल किशोर कदम, रियासती वज़ीर बराए समाजी इंसाफ धनंजय मुंडे, MLC अंबादास दानवे, डॉक्टर कल्याण काड़े, MLC सतीश चौहान, MLC विक्रम काड़े, MGM यूनिवर्सिटी के वाइस चांसलर अंकुश राव कदम समेत दीगर मुअज़्ज़ज़ शख्सियात शरीक थीं। इस मौके पर MLC विक्रम काड़े ने अपने ख़यालात का इजहार करते हुए माहविकास अघाड़ी हुकूमत की जानिब से MLC फ़ंड 5 करोड़ रुपये कर दिया गया, इस पर उन्होंने हुकूमत का शुक्रिया अदा किया। इसी तरह असातिज़ा को दरपेश मसाइल से नायब वज़ीर आला को वाकिफ़ करवाया गया, जिस पर डिप्टी CM अजीत पवार ने उन्हें तयक़ुन दिया कि असातिज़ा के मसाइल हल करवाने के लिए वो ठोस कदम उठाएंगे और उसके लिए फ़ंड्स की कमी नहीं होने दी जाएगी। बच्चे से खाली काम करना जो सरकारी आहे त्याचा डायरेक्ट लोकांशी संबंध अधिक असतो, संस्थांशी असतो, आणि त्यामुळे त्याला प्रभावी रीतीने काम करायला संधी द्यावी या हेतूनच ही मोठी रक्कम राज्य सरकारी राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आज आमदारांच्यासाठी गेली आणि मला आनंद एका गोष्टीचा की त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला जातो. पुस्तकं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटप करणे ही काही लहान गोष्ट नाही आणि ते काम या ठिकाणी केले जाते. आजच्या या कार्यक्रमामध्ये येण्याचं खुशी मला काळजी वाटत. खरं सांगायचं म्हणजे मी शिक्षण मंत्री एकदा होतो आणि शिक्षण मंत्री म्हणून महाराष्ट्रातून काही वर्ष काम केलं. 5 वर्ष नाही, थोडे वर्ष, पण त्याच्या इतकं अवघड काम दुसरं कुठलं नाही. त्याचं कारण शिक्षकांच्या संघटना आणि त्याचे त्या संघटनेचे नेते ते येऊन शिक्षण मंत्र्यांना सांगत असतात की हे करा, त्याच्या पद्धतीने करा, हा निर्णय असा घ्या, तो निर्णय तसा घ्या. आणि त्या मंत्र्यांनी विचार केला की हा निर्णय जर घेतला तर राज्याचे एकंदर शिक्षक किती, शिक्षण क्षेत्राचे सहभागी किती आणि आर्थिक वर्ग किती पाहिजे आणि एवढं ऊर्जा माझ्या खात्याच्या वजेत होणे शक्य नाही हे ध्यानात आल्याच्या नंतर शिक्षक संघटनेचे लोक प्रश्न मांडत असतात, पण मंत्र्याला त्याच्याकडे हो का नाही करतं बोलता येत नाही. आणि मंत्री हो का नाही बोलत नाही बघितल्याच्या नंतर त्या शिक्षक संघटनेच्या लोकांना वाटतं की हा मंत्री म्हणजे आपल्या वर्गाचा कच्चा विद्यार्थी, त्याला अजून काही समजलेली नाही,
तर पुन्हा पुन्हा ते समजून सांगण्याचं समजण्याचं काम त्या कमिटीचे लोक करत असतात. वीमेंस कमीशन आपके दरवाजे पर नामी मुहिम के तहत मुतासरा खवातीन की दर्जशुदा शिकायत पर समाअत की गई और मुतल्लिका अफसरान को उन्हें राहत फराहम करवाने की हिदायत दी गई. वाज़ेह है कि ख़वातीन पर बढ़ते मज़ालिम की रोकथाम और उन्हें इंसाफ दिलाने स्टेट वीमेंस कमीशन ने वीमेंस कमीशन आपके दरवाज़े पर नामी मुहिम शुरू की है, जिसके तहत ख़वातीन की जानिब से दाखिल करदा शिकायत पर कमीशन की चेयरमैन रूपाली चाकनकर ने समाअत की और मुतल्लिका सरकारी शोबों के अफसरान को उन्हें फ़ौरी राहत फराहम करवाने की हिदायत दी. ख़वातीन की शिकायत पर समाअत के बाद चेयरमैन रूपाली चाकनकर ने सहाफ़ियों से मुलाकात की और बतलाया कि ख़वातीन पर होने वाले मज़ालिम की रोकथाम और उन्हें फ़ौरी इमदाद फ़राहम करवाने की गर्ज से टोल फ्री नंबर जारी किए गए हैं. शहरी हदूद की ख़वातीन 1091 टोल फ्री नंबर पर उन्हें शिकायत दर्ज करवाएँ. 10 से 15 मिनट के अंदर पुलिस महकमे के अफसरान उनकी मदद के लिए पहुँच जाएंगे. इसी तरह देही ख़वातीन के लिए टोल फ्री नंबर 112 जारी किया गया है, जिस पर कॉल करने के बाद पुलिस अफसरान उनकी मदद के लिए पहुंच जाएंगे. उन्होंने ये भी कहा कि कमीशन को मौसूला शिकायतों का फौरी तौर पर इजाला किया जाता है और आज की तारीख में एक भी शिकायत पेंडिंग नहीं है. जे केसेस ज्या आपल्याकडे राज्य महिला आयोगाकडे आलेल्या होत्या, या केसेसच्या संदर्भात आपण निकाल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही केसेस ह्या भरोसा सेलकडे आहेत, काही पोलीस स्टेशनमध्ये आहेत, काही समुपदेशन केंद्रामध्ये आहेत. या सगळ्या केसेसमध्ये सर्वाधिक केसेस ह्या कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत. या कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेसमध्ये भरोसा सेल हा पोलिसांच्या माध्यमातून समुपदेशनाची भूमिका बजावत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. पण यामध्ये मला असं वाटतं औरंगाबाद प्रत्येक जिल्हा हा वेगळा असतो. जी नंदुरबारची घटना आहे, नंदुरबारचं सांस्कृतिक पार्श्वभूमी जशी आहे, कल्चर यानुसार त्यामधल्या घटना असतात. गडचिरोलीच्या जशा आहेत तशा औरंगाबादच्या नाहीत. औरंगाबादचे प्रश्न वेगळे आहेत. त्याच्यामुळे जिल्हा बदलला की प्रश्न बदलतात आणि त्या पद्धतीने हे प्रश्न बदलत असताना मला असं वाटतं तिथलं प्रशासन त्या पद्धतीचं काम करतंय. या ठिकाणी कलेक्टर साहेब चांगल्या पद्धतीने काम करतात आहेत. त्यांच्या मार्फत सीओच्या माध्यमातून महिलांना ज्यावेळेस अत्याचार अन्याय होतो त्याची दुसरी बाजू अशी की त्यामध्ये पीडित महिलेचं शिक्षण कमी असल्यामुळे, कोणतंही आर्थिक नियोजनाचं साधन उपलब्ध नसल्यामुळे अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात होणारी वाढ. कारण की माहेरहून सासरी लग्न होऊन गेल्यानंतर सासरच्या लोकांना असं वाटतं की माहेरी फारसा आर्थिक पाठबळीचा आधार नसल्यामुळे आणि शिक्षण नसल्यामुळे आपल्या विरोधात ह्या महिला बोलणार नाहीत किंवा गुन्हा नोंद करणार नाहीत आणि याच्यामुळे होणाऱ्या अत्याचाराची वाढ. या सगळ्या पार्श्वभूमीवर कलेक्टर साहेब आपल्या ऑफिसमधून कौशल्य किमान योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात त्या पीडित महिलेला एक आर्थिक नियोजनाचं साधन उपलब्ध करून देण्यापासून तिला प्रशिक्षण देणं आणि त्याचबरोबर स्वाधार गृहाच्या माध्यमातून तिच्या राहण्याची व्यवस्था करण्याचं चांगल्या पद्धतीचं नियोजन आता करण्यात आलेलं आहे. नाजरीन, अब तक आपने ये देखा और सुना होगा कि मियाँ बीवी में अलहदगी के बाद शौहर की ये जिम्मेदारी होती है कि वह अपनी बीवी के अखराजात पूरे करने के लिए उसे माहाना पोटगी रकम अदा करे. मगर एक मुकदमे की समाअत के बाद फाजिल अदालत ने ये हुक्म दिया है कि बीवी अपने शौहर को अखराजात पूरे करने के लिए पोटगी अदा करे. तफसीलात के मुताबिक सरकारी मुलाजिम खातून ने अपने शौहर से अलहदगी अख्तियार कर ली, जिस पर नांदेड़ की ज़िला अदालत ने यह फैसला सुनाया था कि चूँकि शौहर के पास आमदनी का कोई ज़रिया नहीं है और बीवी सरकारी मुलाजिम है, लिहाजा बीवी ही अपने शौहर को पोटगी अदा करे. ज़िला अदालत के इस फैसले को हाई कोर्ट में चैलेंज किया गया, मगर समाअत के बाद हाई कोर्ट ने भी निचली अदालत के फैसले को कायम रखते हुए सरकारी मुलाजिम बीवी को हुक्म दिया कि वो अपने शौहर को नानो नफ़का अदा करे. पाचोड़ पुलिस स्टेशन की हुदूद में वाक़े रेत पट्टों से गैरकानूनी तरीके से रेत निकासी करने वाले माफियाओं के खिलाफ कार्रवाई करते हुए गुज़िश्ता 2 दिनों में पुलिस ने 60 ट्रैक्टर जब्त किए. बताया जाता है कि पाचौड़ थाना हुदूद में दावरवाड़ी के वीरभद्रा नदी और हिरड़पुरी के गोदावरी नदी की रेत खत्तों में अंधाधुंध गैर कानूनी रेत निकासी पर काबू करने के लिए पुलिस ने यह कार्रवाई की है. ताहम अवाम में तो चर्चे हैं कि अपनी हुदूद में ज़ोर शोर से जारी कई गैर कानूनी धंधों पर दागदोजी व पैबंदकारी के मकसद से पुलिस ने यह कार्रवाई की है. ये कार्रवाई 25 और 26 अप्रैल को अंजाम दी गई, जिसमें माविन इंस्पेक्टर गणेश सुरोसे की रहनुमाई में PSI सुरेश माली ने
اور دیگر اہلکاروں پر مشتمل اسکواڈ نے حصہ لیا اور ہرڑپوری کے گوداوری خطے سے 2 اور 26 اپریل کو داورواڑی کے ویربھدرا کے خطوں سے 5 ٹریکٹروں کو غیر قانونی ریت برداری کرتے ہوئے دھر لیا گیا۔ تمام ٹریکٹر پولیس تھانے میں جمع کر لیے گئے ہیں، لیکن باضابطہ معاملے کا اندراج ہنوز نہیں ہو پایا تھا۔ مزید جانچ معاون انسپکٹر سروسے کی رہنمائی میں ان کے معاونین کر رہے ہیں۔ چلتی ٹرین کے سامنے چھلانگ لگا کر ایک دوشیزہ نے خودکشی کر لی۔ یہ دلخراش حادثہ شرناپور ریلوے گیٹ کے قریب پیش آیا۔ اطلاعات کے مطابق گزشتہ روز دوپہر 1 بجے کے قریب شرناپور ریلوے گیٹ سے قریب کم و بیش 300 میٹر کے فاصلے پر ممبئی ناندیڑ تپوان ایکسپریس کی ٹکر سے زخمی ہو کر ریلوے پٹریوں کے بازو جا گری ایک دوشیزہ کے پڑے ہونے کی اطلاع دولت آباد پولیس تھانہ کو ریلوے سینا کے صدر سنتوش کمار سومانی نے دی۔ سنتوش لاسور اسٹیشن سے اورنگ آباد کی سمت جا رہے تھے۔ اس دوران انہوں نے ٹرین سے نیچے اتر کر اس دوشیزہ کو دیکھا اور پتہ کر کے وہ معلومات حاصل کر کے اس کے رشتہ داروں کو موقع پر بلوایا۔ معلومات ملتے ہی دولت آباد تھانہ کے پولیس عملدار BS پگارے اور دیگر ملازمین موقع پر پہنچے تھے اور شدید زخمی دوشیزہ کو بے ہوشی کی حالت میں گھاٹی اسپتال پہنچایا گیا، جہاں ڈاکٹروں نے اسے مردہ قرار دے دیا۔ پولیس سے ملی معلومات کے مطابق متوفیہ کا نام 23 سالہ شیخ مسرت ریاض الدین ساکن کنٹور ضلع ناندیڑ حال مقیم پریا کالونی پڑے گاؤں بتلایا گیا ہے۔ متوفیہ پڑے گاؤں میں اپنی بہن کے گھر مقیم تھی اور کوئن کالج آف فوڈ ٹیکنالوجی اینڈ ریسرچ فاؤنڈیشن مٹمٹا میں فوڈ ٹیکنالوجی سے BTech کی طالبہ تھی۔ دولت آباد پولیس نے موت کا اندراج کر لیا ہے اور مزید تحقیقات جاری ہیں۔ ہیتھوے MCN کے ڈائریکٹر ویریندر سنگھ پوار کے یوم پیدائش پر آج نیوز ڈپارٹمنٹ، ٹیکنیکل ڈپارٹمنٹ اور کیبل آپریٹرز نے ان کا پرتپاک استقبال کیا اور ان کی لمبی عمر کے لیے دعائیں کی۔ ناظرین، ادارہ ہیتھوے MCN کے ڈائریکٹر اور سابق رکن پارلیمان اتم سنگھ پوار کے صاحبزادے ویریندر سنگھ پوار کی سالگرہ آج جوش و خروش سے منائی گئی۔ اس موقع پر ویریندر سنگھ MCN دفتر پر تشریف لائے تو ان کا پرتپاک استقبال کیا گیا۔ دفتر کے تمام شعبہ جات اور گلیاروں کو اس موقع پر رنگ برنگے غباروں سے سجایا گیا تھا۔ ویریندر سنگھ کے ہاتھوں سالگرہ کا کیک کٹوایا گیا اور پھر ہیتھوے MCN کے تمام نیوز ڈپارٹمنٹ، ٹیکنیکل ڈپارٹمنٹ اور کیبل آپریٹرز کے اسٹاف نے ویریندر بھیا کا استقبال کیا اور چیف ایڈیٹر دیو شیجوڑ کی قیادت میں انہیں مبارکباد دے کر نیک خواہشات کا نذرانہ پیش کیا گیا۔ اس موقع پر دیگر اہم شخصیات میں ڈائریکٹر رنجیت مڑے، سمیر مڑے، ہریانت ہونڈا کے سنچالک راہل مشری کوٹکر، صنعتکار سنیل ہیواڑے، مشہور نیورو فزیشین ڈاکٹر دیودت دیشمکھ، سندیپ جی ناگرے، میڈیٹر سیکورٹی کے MD سریش پوار، سریندر سنگھ دیورے اور دیگر مہمانان ویریندر پوار کے ساتھ موجود تھے۔ ناظرین، قومی یکجہتی کے فروغ کے لیے افطار پارٹی ایک اہم ذریعہ ہے، لہٰذا اس سال رمضان کے مہینے میں افطار پارٹیوں کا سلسلہ جاری ہے۔ ضمن میں نیو بائی پورہ اندرا نگر گلی نمبر 24 میں لبیک گروپ کی جانب سے روزہ افطار کا اہتمام کیا گیا، جس میں بندگان توحید کے علاوہ دیگر ہم وطن بھائی بھی بڑی تعداد میں شریک ہوئے اور ایک پلیٹ میں افطار و طعام کرتے ہوئے قومی یکجہتی کی مثال قائم کی۔ اس پروگرام کو کامیاب بنانے میں شیخ افضل، توفیق بلڈر، انصار باغبان، زبیر لالا، سمیر شیخ، ناہید شیخ، سلمان تامبولی، الطاف شیخ، قادر شیخ اور شعیب تامبولی کے علاوہ لبیک گروپ کے دیگر افسران نے اہم رول ادا کیے۔ تعلقہ پیٹھن کے امبئی نامی مقام پر ضلع پریشد اسکول میں NCP کی جانب سے روزہ افطار پارٹی کا اہتمام کیا گیا، جس میں بندگان توحید کے ساتھ ساتھ دیگر ہم وطن بھائیوں نے بھی افطار کر کے قومی یکجہتی کا مظاہرہ کیا۔ شہر پیٹھن میں تعلقہ راشٹروادی کانگریس پارٹی کے زیر اہتمام پارٹی قائد دتا پاٹل گورڈے، سابق صدر بلدیہ انیل گھوڑکے، اراکین بلدیہ عرفان باغبان، نیانیش گھوڑکے اور سلیم شیخ کی جانب سے اس افطار پارٹی کا اہتمام کیا گیا۔ عیاں رہے کہ شہر پیٹھن میں تمام فرقوں اور طبقات کے لوگ زمانہ دراز سے انتہائی امن و امان اور خوشگوار آپسی تعلقات کے ساتھ رہتے آئے ہیں اور یہاں ملک کے دیگر حصوں میں ہونے والی چپقلشوں اور تضاد کا کوئی اثر نہیں دیکھا جاتا اور یہ لوگ اپنی یکجہتی کو متاثر نہیں ہونے دیتے۔ اس افطار پارٹی میں NCP کے قائد دتا بھاؤ گورڈے، سابق رکن اسمبلی چندرکانت گھوڑکے، تعلقہ صدر اپا صاحب نرمل، کانگریس پارٹی کے تعلقہ صدر ونود تانبے، سابق صدر بلدیہ انیل گھوڑکے اور دیگر پارٹی کارکنان، عہدیداران اور
शहर के कसीर तादाद साकिनान ने बिला तफरीक़ मज़हब व मिल्लत शिरकत की और मुस्लिम बिरादरी को रमज़ान की मुबारकबाद पेश की। इसी तरह एक इफ्तार पार्टी ज़िला परिषद मरकज़ी प्राइमरी स्कूल अंभई की जानिब से रखी गई, जिसमें इफ्तार के दस्तरखान पर गांव के हिंदू मुसलमान व दीगर सभी तबक़ात के लोग यकजा हुए। इस इफ्तार पार्टी में खुसूसी तौर पर रामदास दुतोंडे, संजय कादी, अमुल नगरे, स्कूल इंतज़ामी समिति के शोबा उर्दू के सदर शेख वसीम, ग्राम पंचायत मेंबर सैयद महमूद मूसा शाह, शेख उस्मान, वाजिद पठान, शोएब मुल्ला जी, प्रमोद सोनोने, सैयद तौसीफ़, सैयद बबलू, स्कूल के असातिज़ा एजाज शेख, सैयद ज़ियाउद्दीन, शाहिद रज़ा और गाँव के साकिनान व तलबा कसीर तादाद में मौजूद थे। कौमी ख़ानदानी माली इमदाद स्कीम के तहत रियासती वज़ीर ममलिकत अब्दुलसत्तार के हाथों ज़रूरतमंद और मुस्तहिक़ ख़ानदानों में इमदादी चेक्स तक़सीम किए गए। ये इमदादी चेक गुज़िश्ता रोज़ 25 अप्रैल को वज़ीर ममलिकत अब्दुलसत्तार के हाथों तक़सीम किए गए। चेक तक़सीम का ये प्रोग्राम सिल्लोड़ के दफ्तर तहसील में मुनक़िद हुआ। अयां रहे कि मुसलसल फसलों के नुकसान और कर्ज़ के बोझ तले दबे किसानों के ख़ुदकुशी के सिलसिले में ताल्लुक़ा सिल्लोड़ के भी 18 किसानों ने ख़ुदकुशियाँ करके अपनी ज़िंदगियों के ख़ात्मे कर लिए थे। इन ख़ुदकुशी महलूक किसानों के मुतासरा ख़ानदानों को सरकारी इमदाद दिलवाने के लिए रियासती वज़ीर अब्दुलसत्तार ने मुसलसल नुमाइंदगी की थी, जिसके नतीजे में मज़कूरा किसानों के वर्सा को फ़ी ख़ानदान 1 लाख रुपये और राष्ट्रीय ख़ानदानी इमदाद योजना से जुमला 10 मुस्तहिक़ ख़ानदानों को फ़ी ख़ानदान 20,000 रुपये, इस तरह जुमला 28 अहल ख़ानदानों में 20 लाख रुपये के चेक अब्दुलसत्तार के हाथों तक़सीम किए गए। अयां रहे कि ख़ुदकुशी के सबब घर के करता धरता गंवा चुके किसानों के वर्सा को अबूरी इमदाद के तहत हुकूमत मदद करती है। अब्दुलसत्तार ने चेक दिए जाने के बाद मज़कूरा ख़ानदानों को मशवरा दिया कि वो ये रकम कौमियाए गए बैंकों में फ़िक्स डिपॉज़िट कर दें, ताकि यह रकम उनके बच्चों की तालीम और दीगर ज़रूरी मसारिफ़ के लिए काम आ सके। इस मौके पर सदर बल्दिया सिल्लोड़ रायशरी निकम, तहसीलदार विक्रम सिंह राजपूत, BDO अशोक दांडगे, नायब तहसीलदार प्रभाकर गौली, पुलिस इंस्पेक्टर रामेश्वर रेंगे, बल्दिया CO अजहर पठान, शिवसेना ताल्लुका सदर देवीदास लोखंडे, साबिक़ नायब सदर ज़िला परिषद केशवराव ताड़े, नंद किशोर सहारे, शिवसेना ख़वातीन इकाई की सदर दुर्गाबाई पवार व दीगर ओहदेदारान मौजूद थे। किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियान 2022 के तहत किसान ज़रई मेला और फूड ग्रेन फेस्टिवल मुनक़िद किया गया। ये इनेक़ाद वसंतराव नाइक मराठवाड़ा ज़रई यूनिवर्सिटी, ज़रई साइंस मरकज़ औरंगाबाद, आत्म कृषि विभाग, ज़िला परिषद औरंगाबाद और राष्ट्रीय केमिकल व फर्टिलाइज़र के मुश्तरका अहतमाम से किया गया। इस मौके पर साबिक़ मेयर नंद कुमार घोड़ीले, ज़िला सुपरिटेंडेंट ज़रई अफसर डॉक्टर तुकाराम मोटे, ज़िला परिषद शोबे ज़रई तरक्यात के अफसर प्रकाश देशमुख, नाबार्ड के ज़िले मैनेजर सुरेश पटवेकर भी खुसूसी तौर पर मौजूद थे। डॉक्टर किरण जाधव, डॉक्टर आशीष बागड़े, सुरेश सिंह बेड़वाल ने मुख्तलिफ़ मौज़ूआत पर इस मेड़ावे में रहनुमाई की। इस प्रोग्राम और मुहिम से ज़्यादा इस्तिफ़ादा करने की अपील वसंतराव नाइक मराठवाड़ा ज़रई यूनिवर्सिटी के वाइस चांसलर डॉक्टर अशोक धवन, एक्सटेंशन एजुकेशन डायरेक्टर डॉक्टर देवसरक, KV के प्रोग्राम समन्वयक डॉक्टर किशोर झाड़े, जाकिर शेख व दीगर ज़िम्मेदारान ने की है। 20 अप्रैल तक 10 जून के दरमियान मिलिंद प्राइमरी मराठी व इंग्लिश स्कूल के अहाते में समर वैकेशन कैंप मुनक़िद किया जा रहा है। ये इत्तला स्कूल की प्रिंसिपल ने MCN को दी। उन्होंने बताया कि इस कैंप में 3 ता 15 साल उम्र के तलबा को मुफ्त दाखिला दिया जाएगा। ये कैंप सुबह 8:30 ता 10:30 बजे तक जारी रहेगा, जिसमें तलबा में छुपी मुख्तलिफ सलाहियतों को परवान चढ़ाने के लिए माहिरीन उनकी रहनुमाई करेंगे। मराठी प्रायमरी स्कूल आणि मिलिंद इंग्लिश प्रायमरी स्कूलतर्फे मी HM श्रीमती मुगले आणि माझे विद्यार्थी दुर्गेश सिद्धार्थ आणि माझे विद्यार्थी यांच्या वतीने हा समर कॅम्प आम्ही बोलावलेला आहे। या समर कॅम्पचा उद्देश असा आहे की कोरोना काळामध्ये बरेचसे विद्यार्थी अगदी मोबाईलला जखडून बसलेले होते, मोबाईल सोडायला तयार नाही आहेत ते मुलं। या मुलांचा मोबाईल घेऊन बसल्यामुळे मानसिक आजार जो आहे किंवा मानसिकता बदललेली होती, या मोबाईलपासून हे विद्यार्थी लहान मुलं दूर आले पाहिजे, 4-5 तास तरी मोबाईलपासून हे दूर गेले पाहिजे, त्या उद्देशाने आम्ही हा समर कॅम्प इथे आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा हा एक उद्देश त्यामागे आहे।
लहान मुलं जी असतात तो कसं आपल्याकडे अगदी जसं चिखलाचा गोळा म्हणतो तशा पद्धतीने असतात. त्यांना जसा तुम्ही आकार द्याल तशी ती मूर्ती घडत असते. त्या उद्देशाने आम्ही हा समरकाम घेतलेला आहे. वयवर्ष 3 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलेलं आहे. भरपूर मुलांचा प्रतिसाद आहे. पालकही अतिशय खुश आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये यावर्षी विविध उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत. प्रशालेचे माजी विद्यार्थी, मॅनेजमेंट, शिक्षक, मुख्याध्यापक या सर्वांनी मिळून या शाळेमध्ये नवीन उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये कोरोना पॅन्डेमिकमुळे जे काही नुकसान विद्यार्थ्यांचं शैक्षणिक झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी मनोरंजन, खेळ आणि अभ्यास आणि अध्ययन आणि अध्यापन या माध्यमातून मुलांना प्रशिक्षण दिलं जात आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत पहिली बालवर्ग ते 10वीपर्यंतच्या मुलांना या ठिकाणी वेगळे उपक्रम शिबिरं इथं आयोजित केली जात आहेत. त्यामध्ये बालवर्गाचं आयोजन ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आता मोठ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 7वी, 8वी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक बेसिक कोर्स म्हणून, फाउंडेशन कोर्स म्हणून आम्ही तो हाती घेतलेला आहे. कोरोना पॅन्डेमिकमध्ये मुलांचं जे महत्त्वाच्या विषयाचं गणित, इंग्रजी आणि विज्ञानसारख्या विषयामध्ये जी मुलं मागे राहिलेली आहेत त्या विद्यार्थ्यांना अगदी जून महिन्यापर्यंत 10 जूनपर्यंत आम्ही हे क्लासेसचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यामध्ये त्या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक आणून त्यांना आम्ही इथं मार्गदर्शन देणार आहोत. उद्देश असा आहे की कोरोना पॅन्डेमिकमुळे जे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे ते भरून निघावं आणि त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा की जेणेकरून पुढील येणाऱ्या परीक्षांना ते अतिशय आत्मविश्वासाने सामोरे जातील. आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी आमची मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल ही शाळा सतत कार्यरत राहणार आहे. इंग्रजी आणि मराठी माध्यम या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हा फाउंडेशन कोर्स इथं चालू राहणार आहे. खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। किताबों के मुताले से ही होती है तलबा की हमाजहत तरक्की। तलबा में ख़त्म होते मुताले के शौक़ को परवान चढ़ाना हम सब की जिम्मेदारी। स्कूल लाइब्रेरियों के लिए किताबों की तकसीम प्रोग्राम से एनसीपी के कौमी सदर शरद पवार का खिताब। वीमेंस कमीशन आपके दरवाजे पर नामी प्रोग्राम के तहत चेयरमैन रूपाली ने शहर पहुंचकर की मुतासरा खवातीन की शिकायत पर समाअत। मुतल्लिका महकमों के जिम्मेदारान को फौरी राहत फराहम करवाने की दी हिदायत। अपने शौहर से अलहदा हुई सरकारी मुलाजिम खातून अदा करे शौहर को पोडगी और माहाना अखराजात के लिए रकम। नांदेड़ जिले कोर्ट के फैसले को हाई कोर्ट ने भी रखा कायम। और शरनापुर रेलवे गेट से करीब पेश आया दिलखराश हादसा। चलती ट्रेन के सामने छलांग लगाकर एक दोशीज़ा ने किया अपनी ज़िंदगी का खात्मा। केस दर्ज, तहकीकात जारी। इसी के साथ MCN उर्दू न्यूज़ अब यहीं ख़त्म होती है। कल फिर मुलाकात होगी कुछ और ख़बरों के साथ। तब तक के लिए मैं काजी मुहियुद्दीन आपसे इजाज़त चाहता हूँ। खुदा हाफिज़।